आणि आज बारामती इंदापूर दौंड बंदची हाक देण्यात आली आहे। मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानं लव जिहादचा हिंदू संघटनांनी आरोप केलाय। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं कबुली दिली होती। भिगवणमधल्या प्रकरणाचा हा परिणाम आहे। प्रकरण नेमकं काय होतं भिगवणचं त्यावर एक नजर टाकूया। भिगवणमधल्या एका मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार आली होती। त्यानंतर ही मुलगी पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधून मध्यरात्री 1:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली। बारामती पोलीस ठाण्यामध्ये मुलीनं जबाब दिला आणि स्वतःच्या मर्जीनं आपण मुलासोबत गेल्याचं संबंधित मुलीनं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलं। पोलिसांनी बोलावूनही घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती आहे। मुलीनं भावाच्या मोबाईलवरून आपल्या प्रियकराला फोन करून विश्रामगृहाजवळ बोलावलं होतं आणि तिथूनच ती त्या मुलाबरोबर निघून गेली होती। आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली असा आरोप करण्यात आला होता अपहरणाच्या तक्रारीत। मात्र असं काहीही झालं नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला। पहाटे पोलीस मुलाला खासगी गाडीतून घेऊन अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे। भिगवण अपहरण घटनेच्या संदर्भात आज सकल हिंदू संघटनेच्या वतीने बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यामध्ये बंद पुकारलेला आहे आणि या बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण बारामती तालुक्यातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुशील शेठ सोमाने आहेत। शेठ, आज खऱ्या अर्थाने बंद पुकारण्यात आलेला आहे, तुम्ही कशा पद्धतीने पाठिंबा दिला? ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसापूर्वी भिगवण येथे चुकीची घटना घडली त्या घटनेचा एक हिंदू म्हणून मी निषेध करतो। अशा पद्धतीच्या घटना वारंवार आपल्या तालुक्यामध्ये, शेजारच्या तालुक्यामध्ये घडत आहेत। हे आपल्या समाजासाठी अतिशय चुकीची बाब आहे। या सर्वासाठी म्हणून हिंदू संघटनेने जो बंद पुकारला त्याला एक बारामती व्यापारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून महासंघाच्या ठरलेल्या नियमावलीनुसार कुठलाही बंद जर असेल तर तो 12 पर्यंतच पाळावा म्हणून आम्ही या घटनेच्या निषेधासाठी जो पुकारलेला बंद आहे याच्यासाठी 12 वाजेपर्यंत संपूर्ण बारामतीतील व्यापारी बाजारपेठ बंद ठेवून आम्ही त्यांना पाठिंबा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आपण जर पाहिलं तर या घटनेच्या निषेधार्थ आज बारामती व्यापारी संघटनेने देखील आपली दुकाने बंद ठेवून या बंदला जे आहे ते पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।